हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात. ही कृष्णवी सकाळी सकाळी खूप मस्ती करत होती. मग मला आज जरा बाहेर जायचं होतं म्हणून मग मी रेडी झाली. मी तुम्हाला प्रोडक्ट सांगते मी काय काय यूज केलं आज ते. पहिले डॉट अँड कीचं लिप बाम लावून घेतला आणि मग पॉन्ड्स लाईट जेल म्हणून एक मॉइश्चरायझर आहे ते केलं. आणि मला जरा मेकअप करायचा होता. ॲक्च्युली मला आज किटी पार्टीला जायचं होतं. तर मग मी इनसाईडचं प्रायमर घेतलं. आधी मॉइश्चरायझर लावून घेतलं, त्याच्यानंतर मग इनसाईडचं प्रायमर लावलं. खूप छान प्रायमर आहे. तुम्ही सगळे म्हणजे सगळे यूज करू शकता असं. आणि मग त्याच्यानंतर मी कलर बारचं हे फाउंडेशन यूज केलं. मी जास्त फाउंडेशन लावत नाही, पण मी आज फर्स्ट टाईम मला व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून मग मी थोडीशी रेडी झाली होती जास्त. आणि मग मला ना ते स्पंज वगैरे यूज नाही करता येत म्हणून मग मी हातानेच ब्लेंड करते फाउंडेशन, कारण की त्याच्यानेच मला छान जमतं असं ब्लेंड करायला. त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट लावून घेतला. कॉम्पॅक्ट मी मेबलिनचा किंवा लॅक्मेचा हे दोनच प्रोडक्ट यूज करत असते. मोस्टली मेबलिनचा प्रोडक्ट्स खूप छान आहे, त्याच्यामुळे मी मेबलिनचंच यूज करते कॉम्पॅक्ट. मग मी आयब्रोज नीट सेट केले, शेप दिला त्यांना. त्याच्यानंतर मी ना मी रिसेंटली झुडिओमध्ये गेली होती, त्यातून मी हा ब्लश आणला. मी ब्लश फर्स्ट टाईम यूज केला, कारण की मी खूप व्हिडिओज बघते सध्या, त्याच्यामध्ये खूप मुली आहे की जे ब्लश यूज करतात. त्याच्यामुळे मी आणला होता आणि तो लावला. त्याच्यानंतर मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लिपस्टिक लावायच्या आधी मी लिप लायनर लावते. मग लिप लायनर लावलं, लॅक्मेची लिपस्टिक लावली. आणि मग हेच आयलायनर पण मी झुडिओमधूनच आणलं आहे. 99मध्ये खूप छान असं आयलायनर भेटतं. अदरवाईज आयलायनर खूप महाग झालेत. महाग म्हणजे ते 500च्या आतमध्येच आहे, पण तरी मला ते जरा महागच वाटतं. आयलायनर काय एवढं महाग घ्यायचं म्हणून. त्याच्यानंतर मी रेडी झाली. हा माझा आउटफिट. आणि मग कानातले घातले आणि मेन म्हणजे मंगळसूत्र. त्याच्याशिवाय तर बाहेरच जाऊ वाटत नाही. हे मंगळसूत्र मी झेराकीचं मागवलं आहे. खूप छान आहे, बाय वन गेट वन फ्री. खूप असं युनिक डिझाईनसारखं मंगळसूत्र दिसतं, म्हणजे जसं सेलिब्रिटीज घालतात ना तसं. त्याच्यानंतर बिंदी लावली, केस वगैरे नीट विंचरून घेतले आणि मी रेडी झाली. मग आमची किटी पार्टी स्टार्ट झाली. आम्ही किटी पार्टीला शिवार गार्डन हॉटेल आहे तिथे गेलेलो. त्याच्यानंतर गेम खेळलो. खूप छान गेम होता. आज आमच्या ग्रुपमध्ये एकाचीच किटी पार्टी होती, त्याच्यामुळे खूप मजा आली. त्याच्यानंतर मग गेम चालला आणि मग लास्टला मी आणि विना दिदीच थांबलो होतो गेममध्ये. आणि मी जरा डिस्ट्रॅक्ट झाली आणि विना दिदीने बाजी मारली म्हणजे विना दिदी जिंकल्या. खूप मजा आली. त्याच्यानंतर आम्हा दोघांना फर्स्ट विनर आणि सेकंड विनरला कॅडबरी भेटली. मग आम्ही ना प्रत्येक किटीमध्ये हा एक गेम खेळत असतो. तो खूप छान आहे, म्हणजे सगळे मिळून खेळू शकतात असं. तंबोला नाव असतं गेमचं. खूप छान वाटतं. नंबर्स निघाले की ते नंबर्स आपल्या जी शीट भेटलेली असते त्याच्यामध्ये क्रॉस करायचे. त्याच्यानंतर घरी आली, जरा वेळ आराम केला. मग माझं एक पार्सल रिसीव झालं मला. ते आहे ट्रायपॉड. मी ट्रायपॉड मागवलं होतं. खूप छान ट्रायपॉड आहे. हे सायवा याचं ट्रायपॉड आहे. खूप मस्त आहे. म्हणजे त्याची लेंथ पण खूप मोठी होते. व्हिडिओज बनवायला खूप हेल्प होते. मग मी ट्रायपॉडच यूज करून हे पुढचे व्हिडिओ बनवले. त्याच्यामध्ये मग आज काय करायचं स्वयंपाक म्हणून दशम्यांचं पीठ भिजवलं. मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की दशम्यांना तुम्ही काय म्हणतात. आम्ही दशम्या म्हणतो. मी भोपळ्याच्या दशम्या केल्या होत्या. यांना हिंदीमध्ये पराठे पण असं म्हणतात की लौकी के पराठे असं. पराठे वगैरे केलं की तुम्ही बघू शकता. माझी सिरीज चालू आहे स्वयंपाक करता मला आवडतं बघायला. तोच एक टाईम भेटतो की ज्याच्यामध्ये मी सिरीज बघू शकते, कारण की कृष्ण कोणासोबत तरी खेळत असते. मग तेव्हा आता मी न्यू सिरीज बघते, व्हेन आय फ्लाय टुवर्ड्स यू. कोरियन सिरीज आहे. आता मी रिसेंटली फ्रेंड्स सोडून कोरियन सिरीज बघते आहे, म्हणून मग ती सिरीज मला खूप आवडते आहे. असं रॉमकॉम म्हणू शकतो, म्हणजे रोमॅन्टिक आणि कॉमेडी. तर खूप छान सिरीज आहे. स्टुडंट लाईफ, त्याच्यानंतर मग त्यांची अडल्ट लाईफ असं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर ते लग्न वगैरे करतात, म्हणजे असं आहे. तुम्ही पण बघू शकता सिरीज.
त्याच्यानंतर दशम्या लाटून झाल्या. मग किचन ओटा जरा क्लीन केला. माझ्या आजीने परवा ना कोथिंबीर निवडली होती, मग त्याच्या काड्या ना ती राहू देते लास्टच्या. मग ते काय करायचं म्हणून मग मी ना त्याचं असं चटणी टाईप बनवलं. मिक्सरमध्ये काड्या धुवून टाकल्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे, 2 मिरच्या, थोडं लसूण, अद्रक आणि जिरं. मी ना आज काय माहिती मला काय झालं, मी आज थकली होती, खूप बाहेर गेली होती, म्हणून मी आज मीठ टाकायचंच विसरले त्याच्यामध्ये. नंतर मला लक्षात आलं की अरे त्याच्यात मीठच टाकायचं राहिलं. पण मग आजीने मला लक्षात दिलं की अरे तू मीठच नाही टाकलं याच्यात म्हणून. मग मी नंतर त्याच्यात टाकलं मीठ. मग छान त्याला असं तडका देऊन दिला जिऱ्याचा आणि लाल मिरचीचा. ते देऊन झालं की मग आम्ही जेवायला बसलो तर माझा आज भांडेवाला ना लवकर येऊन गेला होता. त्याच्यामुळे माझं आणि अनुचं जेवण बाकी होतं. बाकी सगळ्यांचं जेवण झालं होतं. मग हे सगळं झालं, चटणी बनवून रेडी झाली. मग आम्ही जेवायला बसलो, मी आणि अन्नू. आजी तोपर्यंत खातच होती काहीतरी, काय माहीत काय खात होती, पण होती बसलेली आमच्यासोबतच. आम्ही जेवताना हॅरी पॉटर बघत होतो. मला हॅरी पॉटर बघायला खूप आवडतं. म्हणजे माझा जसं फ्रेंड्स सिरीज लर्न झाली आहे ना, तसंच हॅरी पॉटर पण लर्न झालं आहे. मी स्कूलला असताना मी आणि माझा भाऊ हॅरी पॉटर खूप बघायचं. म्हणजे ईच अँड एव्हरी पार्ट, म्हणजे सगळे पार्ट आमचे बघून झाले. त्याच्यानंतर त्याचं ते न्यू पार्ट आले होते की डंबलडोर जेव्हा न्यू होता, तर तेव्हाचे सिरीज पण त्याच्यामध्ये मला आठवत नाही काय. मग कृष्णवीचा पसारा आवरून घेतला. मग काय जसे मुली नाईट रुटीन करतात ना की हां आम्ही क्रीम लावलं, फेस वॉश केलं, मग जे त्यांचं डेली रुटीन नाईटचं असतं, हे माझं डेली रुटीन आहे की कृष्णवीच्या बॉटल सगळ्या वॉश करायच्या, गरम पाण्यामध्ये आधी भिजवत घालायच्या. मग ते भिजवून झालं आहे थोड्या की त्याच्यामध्ये ते एक मिमीचं मी बॉटल क्लेन्झर मागवलं आहे, ती यूज करते. ते टाकायचं थोडं गरम पाण्यामध्ये आणि भिजत घालायच्या बॉटल. मग छान असं ह्या बॉटल क्लीनरने बॉटल वॉश करून घ्यायचा. सध्या कृष्णवी एवढं दूध नाही पीत, कारण की ती मध्ये आजारी झाली होती, त्याच्यामुळे तिला आम्ही दूध द्यायचं बंद केलं. मग बॉटल वगैरे क्लीन करते. क्लीन करून झालं की मग थोडंसं कृष्णवीसोबत खेळायचं. ती आधी खूप लवकर झोपायची, म्हणजे 8, 8:30ला ती झोपून जायची. पण सध्या ती खूप उशीर लावते, काय माहिती तिला काय झालं आहे. जसं जसं त्यांचं म्हणजे एज वाढत जातं, एज वाढत नाही पण थोडे ते मोठे होत जातात, तसं त्यांचं शेड्यूल बदलतच जातं. त्याच्यामुळे बॉटल वगैरे क्लीन करून झाल्या की मग काय थोडंसं गॅस ओटा परत क्लीन करायचा. 2-3 भांडी होती ते आवरायची. गॅस ओटा वगैरे क्लीन करून झाला की मग थोडंसं टाईमपास अजून कृष्णवीसोबत होतं. मग तिला झोपायचं आणि मग संपला असाच दिवस आमचा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चलो बाय.